नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रितेश चिकाटे. रितेश ई कोचिंग अकॅडमीमध्ये आपल्या 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांसाठी सरळ आणि सोप्या भाषेत मॅथ हा सब्जेक्ट वास्तविक सरांकडून शिकवण्यासाठी मी घेऊन येत आहोत. तरी या संधीचा सर्वांनी लाभ 11th-12th डिफरन्शिएशन इथनं स्टार्ट करणार आपण. आता डिफरन्शिएशन मध्ये काय होतं, फॉर्म्युले पण पाठ होत नाही आणि फॉर्म्युले पाठ नसल्यामुळे आपल्याला सॉल्व करता येत नाही. तर फॉर्म्युल्यासोबत आपण याला शिकणार आहोत. फर्स्ट फॉर्म्युला आहे d/dx x रेस टू द पॉवर n. मीन्स याचा अर्थ होतो पॉवर रेस टू द पॉवर n x रेस टू द पॉवर n-1. जो रेस टू द पॉवर आहे तो बेसिक मध्ये येणार x रेस टू द पॉवर म्हणून -1 होणार. दिस इज द फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला असा लिहिला तर तुम्हाला समजणार नाही. म्हणजे एक्झाम्पल मध्ये बघा, एक्झाम्पल मध्ये सपोज d/dx असतं, x रेस टू द पॉवर 3 असतं, त्याला मी असं लिहिणार 3x, 3 मधून 1 गेला. पुन्हा बघा एक्झाम्पल d/dx x रेस टू द पॉवर 4 समोर येणार आणि x रेस टू द पॉवर 4 मधून 1 गेला 3. समजलंय? d/dx x रेस टू द पॉवर 5 असणार, तुम्ही याला असं लिहिणार 5 समोर x रेस टू द पॉवर 5 मधून 1 गेला 4. डू यू अंडरस्टँड? असा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युल्यावरून याचे जेव्हा पण आला रेस टू द पॉवर तुम्ही याला अशा पद्धतीने सोडू शकता. हा एक फॉर्म्युला झाला. सेकंड फॉर्म्युला d/dx e रेस टू द पॉवर x, म्हणजे याचा अर्थ होईल e रेस टू द पॉवर x. थर्ड हे फॉर्म्युला आहे d/dx log x, मीन्स याचा फॉर्म्युला बनणार 1/x. आणि फोर्थ जो आहे d/dx e raised to the power x. Suppose a raised to the power x means a raised to the power x log a. For example करता आपण असं घेऊ d/dx 2 raised to the power x means 2 raised to the power x log 2. आणखी जर हे नाही समजलं असेल तर d/dx 3 raised to the power x means लिहायचं 3 raised to the power x log base आहे 3 log 3. Do you understand? अशा प्रकारचं आहे. हे फॉर्म्युले जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला सॉल्व करता येतं. तर या फॉर्म्युल्यावरच आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. आपले फॉर्म्युले होते 4 फॉर्म्युले. फर्स्ट स्टेप इथे फाइंड dy/dx if y equals to x raised to the power 5 plus x raised to the power 3. फॉर्म्युला पाठ कसा व्हावं त्यासाठी एक एक्झाम्पल. Suppose y equals to find dy/dx. We have the y equals to x raised to the power 5 plus x raised to the power 3. Write here the differentiation with respect to x. Means लिहायचं d/dx into y equals to d/dx. दोन नंबर्स आहेत म्हणून ब्रॅकेट x रेस टू द पॉवर 5 प्लस x रेस टू द पॉवर 3 dy/dx इक्वल्स टू हा d/dx याला द्यायचा, हा d/dx याला द्यायचं, म्हणजे d/dx x रेस टू द पॉवर 5 प्लस d/dx x रेस टू द पॉवर 3 means d/dx x raised to the power 5 means 5 x raised to the power 5 मधून 1 गेला 4 plus d/dx x raised to the power 3 means 3 x raised to the power 3 मधून 1 गेला 2. And this is the answer. We have dy by dx
equals to 5x raised to the power 4 plus 3x square. This is the answer. Do you understand, everybody? If you understood, next dy by dx if y equals to x raised to the power 5 plus log x. We have already learned log x means d by dx log x means 1 upon x. Thus, we have to find dy by dx differentiate with respect to x. That is when d by dx into y equals to d by dx x raised to the power 5 plus log x dy by dx. हा डी बाय dx याला द्या, हा डी बाय dx याला द्या. डी बाय dx x raised to the power 5 plus d by dx log x means dy by dx x raised to the power 5. आताच आपण फॉर्म्युला शिकलो तो 5 समोर आणायचा, 5 मधून 1 गेला 4 plus d by dx log x means काय होणार, आताच फाइंड करणे 1 upon x and this is the answer. Do you understand? dy by dx if y equals to x raised to the power 5 plus e raised to the power x d by dx e raised to the power x means होणार e raised to the power x. बस असं सॉल्व करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x means d by dx into y equals to d by dx x raised to the power 5 plus e raised to the power x means dy by dx equals to हा d by dx याला द्यायचा, हा d by dx याला द्यायचा. d by dx x raised to the power 5 plus d by dx e raised to the power x. d by dx x raised to the power 5 आताच आपण शिकलेलो होतो थोड्या वेळ अगोदर. तर x5 x raised to the power 4 d by dx e raised to the power x e raised to the power x and this is the answer. Next, suppose आता x raised to the power 5 ला दुसरं घेऊ आपण, x raised to the power 3 e raised to the power x differentiate with respect to x means d by dx into y equals to d by dx. दोन नंबर्स आहेत म्हणून ब्रॅकेट x raised to the power 3 e raised to the power x dy by dx equals to d by dx याला ट्रान्सफर, d by dx याला ट्रान्सफर करा, d by dx x raised to the power 3 plus d by dx e raised to the power x means होणार 3x square plus d by dx e raised to the power x e raised to the power x and this is the answer. Do you understand? Next time आपण आता e raised to the power x च्या जोड चेंज करू, x cube plus a raised to the power x घेणार. a raised to the power x is the formula. a raised to the power x means होणार d by dx a raised to the power x equals to d by dx a raised to the power x means a raised to the power x log a. याला लिहायचं differentiate with respect to x
means d pi dx into y equals to d pi dx x cube plus a raised to the power x means होणार dy by dx equals to d pi dx याला द्या d pi dx याला द्या म्हणजे d pi dx x raised to the power 3 plus d pi dx a raised to the power x means होणार d pi dx x cube means 3 x 3 मधून 1 गेला 2 plus d pi dx a raised to the power x means काय होणार a raised to the power x log a and this is the answer. Do you understand? Suppose आता a raised to the power x है त्या ठिकाणी a raised to the power x है a कट करतो आहे 2 raised to the power x येईल असं मिळेल differentiate with respect to x means d by dx into y equals to d by dx x cube plus 2 raised to the power x means dy by dx d by dx याला d by dx याला means d by dx x cube plus d by dx 2 raised to the power x means d by dx x cube means 3x square plus d pi dx 2 raised to the power x 2 raised to the power x log 2 and this is the answer. असे चारही फॉर्म्युल्यावर आपण पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केले. आता चारही फॉर्म्युल्या सोबतच घेऊ आपण तीन घेऊ आपण. जसं फर्स्ट फॉर्म्युला होता y इक्वल्स टू x raised to the power n plus e raised to the power x plus log x plus a raised to the power x. This is the formula. This is the formula. फॉर्म्युला मध्ये होते याला आपण सॉल्व करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला फॉर्म्युला असंच पाठवून जाणार d by dx into y equals to d by dx x raised to the power n plus e raised to the power x plus log x plus a raised to the power x means dy by dx. हा जो d by dx आहे याला द्यायचा हा d by dx याला द्यायचा हा d by dx याला द्यायचा d by dx x raised to the power n plus d by dx e raised to the power x plus d by dx log x plus d by dx a raised to the power x means n x raised to the power n minus 1 plus d by dx e raised to the power x e raised to the power x plus d by dx log x 1 upon x plus d by dx a raised to the power x a raised to the power x log a and this is the answer. Do you understand? तर असे चारही फॉर्म्युले आहेत. कसं पण प्रॉब्लेम आला तर आपण सॉल्व करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल फाइंड द dy by dx if y equals to log x plus 3 raised to the power x means हा फॉर्म्युला मध्ये कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येतात a raised to the power x. तर डिफरन्शिएट with respect to x d by dx into y equals to d by dx log x plus 3 raised to the power x means होणार हा d by dx याला द्यायचा हा d by dx याला द्यायचा dy by dx equals to d by dx log x plus d by dx 3 raised to the power x means d by dx log x means 1 upon x plus d by dx 3 raised to the power x 3 raised to the power x log 3. This is the answer. Do you understand?
नेक्स्ट आहे लॉग एक्स सोबत सपोज आपल्याजवळ आता असा आला एक्स रेस टू द पॉवर 7 मीन्स असं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा फॉर्म्युला याच्यामध्ये ना डी पाय डी एक्स एक्स रेस टू द पॉवर एन एन एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1 याला आठवण करायचं याला सॉल्व्ह करताना डी पाय डी एक्स इंटू वाय डी पाय डी एक्स इन अ ब्रॅकेट लॉग एक्स प्लस एक्स रेस टू द पॉवर 7 हा याला द्या म्हणजे डी वाय बाय डी एक्स equals to d pi dx log x plus d pi dx x raised to the power 7. Then d pi dx log x means 1 upon x plus d pi dx x raised to the power 7. 7 या फॉर्म्युला आठवण करायचं 7 x raised to the power 7 मधून 1 गेला 6 and this is the answer. तर असे आपण सर्व फॉर्म्युल्यावरून सर्व एक्झाम्पल पण घेतले आणि सर्व फॉर्म्युले पाठ झाले असतात. नसत झाले तरी एकदा आपण फॉर्म्युला घेऊन घेऊ पुन्हा. 4 फॉर्म्युले शिकलो आज. आपण आज 4 फॉर्म्युले शिकलेलो 1 2 3 4. फर्स्ट फॉर्म्युला होता डी पाय डी एक्स एक्स रेस टू द पॉवर एन एन एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1. दूसरा फॉर्म्युला होता डी पाय डी एक्स टी रेस टू द पॉवर एक्स टी रेस टू द पॉवर एक्स. तीसरा फॉर्म्युला होता डी पाय डी एक्स लॉग एक्स म्हणजेच काय होता 1 अपॉन एक्स. चौथा फॉर्म्युला होता डी पाय डी एक्स a raised to the power x means a raised to the power x log a and हे एवढ्या 4 फॉर्म्युल्यावर आपण पूर्ण डिफरन्शिएशन सध्या शिकलोय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण समोर येणार याच्यानंतरचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल. चलो ऑल द बेस्ट.